महापालिकेच्या 4 प्रभाग समिती सभापती व गुंठेवारी समितीच्या सभापती पदाच्या निवडी बिनविरोध झाल्या। भाजपला गुंठेवारी समितीसह प्रभाग क्रमांक 2, 3 आणि 4 चे सभापती पद मिळालं, तर काँग्रेसला प्रभाग समिती 1 चे सभापती पद मिळाले। महापालिकेच्या 4 प्रभाग समिती आणि गुंठेवारी समिती सभापती पदासाठी निवडी झाल्या। अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले। यावेळी आयुक्त संचिता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपस्थित होते। महापालिकेच्या 4 प्रभाग समिती सभापतींची निवड 13 मार्च 2026 रोजी झाली होती। मात्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभाग समिती सभापतींची मुदत दिनांक 31 मार्च रोजी संपते, त्यामुळे या सभापतींना अवघ्या 18 दिवसांचा कालावधी मिळाला। त्यांच्या रिक्त जागी बुधवारी नवीन सभापतींच्या निवडी झाल्या। त्याचबरोबर नव्याने गठीत करण्यात आलेल्या गुंठेवारी समिती सभापतींची निवड करण्यात आली आहे। प्रभाग समिती 1 च्या सभापतीपदी काँग्रेसचे रमेश सरजे, तर प्रभाग समिती 2 च्या सभापती वैशाली गवळी, 3 च्या सभापती माया गडदे, 4 च्या सभापती अश्विनी कोळी यांची, तर गुंठेवारी समिती सभापती भाजपाच्या लक्ष्मी सरगर यांचं एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची आज अधिकृतपणे सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर नूतन सभापतींना पदाधिकारी, अधिकारी आणि नगरसेवकांनी शुभेच्छा दिल्या। जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथे गेल्या काही दिवसात काही शेळ्या दगावल्याच्या घटनेने गाव परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेची गांभीर्याने दखल घेत पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन सभापती सौ सावित्री तम्मनगोंडा रवी पाटील यांच्या उपस्थितीत पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे यांनी संबंधित पशुपालकांच्या घरी जाऊन मृत्यू झालेल्या शेळ्यांबाबत सविस्तर माहिती घेतली आहे। अचकनहळ्ळी परिसरात काही पशुपालकांच्या शेळ्या अचानक दगावल्याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गावात दाखल झाले। पथकाने घटनास्थळाची पाहणी करून पशुपालकांकडून शेळ्यांच्या आजाराची लक्षणे, मृत्यू होण्यापूर्वीची स्थिती, खाद्य पाण्याची व्यवस्था, वातावरणातील बदल आणि इतर जनावरांची आरोग्य स्थिती याबाबत माहिती घेतली। यावेळी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर बाबासाहेब गुंजाटे, डॉक्टर सुहास सलगर, डॉक्टर स्वप्नील सोनार, डॉक्टर कुणाल कांबळे यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे यांनी सांगितले की मृत झालेल्या शेळ्यांमध्ये बुळकांडी आणि बोळकांडी रोगाचा संभाव्य पूर्णपणे नाकारता येत नाही। मात्र सध्या गावातील इतर जनावरांमध्ये संसर्गाची ठळक लक्षणे आढळून आलेली नाहीत, त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता सतर्क राहणं आवश्यक आहे। वाढते तापमान, उष्माघात, पाण्याची कमतरता, आहारातील बदल किंवा इतर कारणांमुळेही जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं। चिंतामणी नगर परिसरातील रिक्षा स्टॉपवर 2 दिवसांपूर्वी नशेखोरांनी धिंगाणा घातला। या ठिकाणी असणाऱ्या बाकड्यांची तोडफोड करत दहशत माजवली। या घटनेनंतर ज्येष्ठ नागरिक संतप्त झाले। याची गंभीर दखल घेत संजयनगर पोलिसांनी या दोघांना चौकात आणत पोलिसी खाक्या दाखवला। ज्येष्ठ नागरिकांसमोर हात जोडत भर चौकात माफी मागायला लावली। पोलिसांनी केलेल्या तात्काळ कारवाईचे ज्येष्ठ नागरिक संघटनेने कौतुक केले। चिंतामणी नगर येथील रिक्षा थांब्याजवळ पालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 बाकडी ठेवली आहेत। रोज सायंकाळी चिंतामणी नगर, घनश्यामनगर, संजयनगर आणि जासूदमाळा परिसरातील ज्येष्ठ नागरिक येथे एकत्र येत असतात। मात्र नशेखोरांच्या दमदाटीमुळे आता त्यांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय। त्या ठिकाणी नशेखोरांचा अड्डाच तयार झालाय। सोमवारी रात्री 2 नशेखोरांनी या ठिकाणी दहशत माजवत बाकड्यांची तोडफोड केली। त्यानंतर काल याचे तीव्र पडसाद उमटले। चिंतामणी नगर ज्येष्ठ नागरिक संघटनेने पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना निवेदन देऊन नशेखोरांवर तसेच दहशत माजवणाऱ्या तरुणांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। परिसरात वाढत चाललेल्या नशेखोरांच्या उच्छादामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं। त्यानंतर निरीक्षक कदम यांना तातडीने त्या दोघांना पोलीस ठाण्यात आणलं। त्यांनी पोलिसी खाक्या दाखवला। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र संपले। 1 मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि 2 मे पासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। 16 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले। मागील काही वर्ष शाळांकडून एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा घेतल्या जात होत्या, पण शैक्षणिक वर्षात किमान 220 दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे असा नियम आहे। त्याचे पालन होत नव्हते, त्यामुळे यंदा प्रथमच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने सर्वच शाळांच्या अंतिम सत्र परीक्षेच्या तारखा दिल्या। त्यामुळे 8 ते 22 एप्रिलपर्यंत शाळांना अंतिम सत्राची परीक्षा घ्यावी लागली। विद्यार्थ्यांनाही त्यातून वेगळा अनुभव मिळाला। आता फक्त शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांचे निकालपत्रक तयार करण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागते। दरवर्षीप्रमाणेच अंतिम सत्र परीक्षेचा निकाल 1 मे रोजी जाहीर केला जाणार आहे। याशिवाय दरवर्षी निकाल जाहीर झाल्यावर शाळांना उन्हाळी सुट्टी लागते। त्यानुसार 2 ते 15 जून अशी उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। यंदा 16 जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईल असं प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितले। दरम्यान राज्यातील शिक्षकांना यंदाची उन्हाळी सुट्ट्या फक्त नावालाच राहणार आहेत।
शिक्षकांना जनगणना प्रशिक्षण, घरभेटी, मतदार यादी, SIR पुनरीक्षण, आगामी शिक्षक प्रशिक्षण तसेच पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी अशी अनेक कामे शिक्षकांना सुट्टीच्या काळात करावी लागणार आहे. त्यामुळे गुरुजींची उन्हाळी सुट्टी बुडणार असं स्पष्ट झालंय. जिल्ह्यातल्या वड्डी ग्रामपंचायत पोटनिवडणूक भानामती आणि जादूटोण्याच्या प्रकारामुळे गाजली होती. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपच्या पॅनलला त्यांचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य पॅनलने धक्का देत सरपंच पद खेचून आणलं. सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे राजू वजीर यांचा विजय झाला. या विजयामुळे जिल्ह्यातील जनसुराज्य पक्षाने सरपंच पदाचे खाते उघडले असून विरोधकांच्या अपप्रचाराला आणि भानामतीसारख्या अफवांना मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिले. मतमोजणीच्या सुरुवातीला राजू वजीर यांनी आघाडी घेतली होती. राजू वजीर यांना 1767 मते तर विरोधात असलेल्या भाजप पॅनलमधील रुपाली मगदूम यांना 1010 मते मिळाली. या निवडणुकीत मगदूम यांचा 756 मतांनी पराभव झालाय. सरपंच पदासोबतच सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीतही जनसुराज्य शक्ती पक्षाच्या रेश्मा वाघमारे 567 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी वंदना कांबळे यांचा पराभव केलाय. विजयानंतर समर्थकांनी मिरज परिसरात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या निवासस्थानी जाऊन कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केलाय. अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारक 1 मे पासून सुरू करा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. इंजिनियर आणि सामाजिक कार्यकर्ते महेशकुमार पाटील धरणे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आटपाडी नगरपंचायत इमारतीजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी हे आंदोलन होते. मुंबईमधील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा होऊन जवळपास 14 वर्ष झाली. केंद्र सरकारची मंजुरी मिळून साधारण 12 वर्ष झाली आणि या स्मारकाचं भूमिपूजन होऊन साधारण 10 वर्ष झालेत. परंतु अनेक आश्वासने देऊन सुद्धा हे स्मारक अजून प्रत्यक्षात सुरू झालेलं नाही. याचा निषेध या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येतोय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांमध्ये वाढत्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या जीवितासह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या पार्श्वभूमीवर चांदोली अभयारण्याच्या खुंदलापूर नाक्यावर वन्यप्राणी हल्ला प्रतिबंध आणि शेतकरी संरक्षण जनचळवळ समितीच्या वतीने तीव्र जनआंदोलन पुकारले गेले. या आंदोलनात परिसरातील शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. बिबट्या, रानगवा आदी वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वाढलेला वावर धोकादायक ठरत असून निष्पाप नागरिकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. लहान मुलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अनेकांवर हल्ल्यांच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी आंदोलकांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. वन्य प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे पिके वारंवार उद्ध्वस्त होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अपुरी आणि विलंबाने मिळत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. भीतीपोटी काही कुटुंबांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केल्याने सामाजिक अस्थिरता वाढत असून शाळकरी मुलांमध्येही मानसिक भीती निर्माण झाली आहे. 21 दिवसात मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच आम्हाला बिबट्या पाळण्याची परवानगी द्यावी अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. सांगलीसह जिल्ह्यातील अनेक परिसरात उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. 39° तापमानामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेत. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आवारात स्प्रिंकलर बसवण्यात आलाय. या स्प्रिंकलरमधील गार पाण्याच्या फवाऱ्यातून कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे उष्णतेच्या लाटेपासून काही प्रमाणात संरक्षण होण्यासाठी आणि त्यांना गारवा मिळावा या हेतूने कार्यालयाच्या चारही बाजूला स्प्रिंकलर जोडण्यात आले. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांच्या वर स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याचे फवारे सोडण्यात येतात. त्यामुळे काही प्रमाणात का होईना उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांचा बचाव होतोय. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पत्नी सौ अंजली पाटील यांना गीता परिवार या प्रतिष्ठित आध्यात्मिक संस्थेच्या वतीने गीताव्रती ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. श्री भगवद्गीतेचे शुद्ध उच्चारण, पाठांतर आणि त्यातील सखोल अर्थांचा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला. विशेष म्हणजे पाटील या स्वतः एक प्रोफेशनल कॉस्ट ऑडिटर असूनही त्यांनी कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांचा डोलारा सांभाळत अत्यंत निष्ठेने हा अभ्यास पूर्ण केलाय. व्यावसायिक जगातील व्यस्तता आणि अध्यात्म यांचा त्यांनी साधलेला हा सुवर्ण संगम आजच्या पिढीसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या आध्यात्मिक योगदानाची दखल घेवत गीताव्रती ही पदवी देऊन त्यांना सन्मान करण्यात आलाय.